त्यानंतर पर्वती अत्याचार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे। नराधमाला पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केले। नराधम आजोबाला कोर्टात हजर करण्यात आले आणि नराधमानं स्वतःच्याच नातीवर अत्याचार केलाय। एक पुण्यातील मोठी घटना आहे। पर्वती अत्याचार प्रकरणात जे आजोबा होते, आजोबानेच आपल्या नातीवर अत्याचार केल्याचं प्रकरण आहे आणि नराधमाला कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता कोर्ट या नराधम आजोबाला काय शिक्षा सुनावते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपण नागरिकांचा आक्रोश पाहतोय। आपण थेट अधिकचे अपडेट जाणून घेऊया प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, त्या आजोबाला आता कोर्टात हजर केलं जाणार आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच अतिशय धक्कादायक घटना पुण्याच्या पर्वती परिसरामध्ये काल रात्री उघडकीस आली होती आणि या प्रकरणी पर्वती पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करून आरोपीला जे आहे ते अटक केली होती। आता त्याला पुणे सत्र न्यायालयामध्ये पोलिसांनी हजर केलेला आहे। काही वेळात या संदर्भात सुनावणी सुरू होईल। मात्र अतिशय धक्कादायक ही घटना जी आहे की आजोबांनीच या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता आणि या संदर्भात सगळ्या त्या आजोबाला कडकात कडक शिक्षा जी आहे ती करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती या सगळ्या नागरिकांकडून करण्यात येत होती। त्यामुळे आता कोर्ट या प्रकरणात काय निर्णय देतं किंवा अजून पोलीस नक्कीच सचिन, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।